नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज बऱ्याच दिवसातून पुन्हा मी केक घेऊन आलेली आहे। तर आज आपण बनवतोय मँगो फ्लेवरचा केक आणि त्याच्यावर आपल्याला मँगोच ठेवायचा आहे, म्हणजे कट करून। तर ते आपण बघूयातच पुढे कसं करायचं आहे ते। तर चला मंडळी, बघूयात आपण हा केक कसा बनवायचा आहे ते। तर इथे मी आधी स्पॉन्ज करून घेतलेला आहे 1 किलोचा। तर 350 ग्राम मी प्रीमिक्स घेतलं होतं आणि या पद्धतीत करून घेतलेला आहे। तर इथे मी त्याचे 3 लेयर करून घेतलेले आहेत। एक लेयर घेतला आहे। नेहमीप्रमाणेच आपल्याला याला छान असं साखर पाणी लावून घ्यायचं आहे आणि साखर पाणी लावून झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला क्रीम पूर्ण पसरून घ्यायची आहे आणि क्रीमचा एक लेयर दिल्यानंतर आपल्याला मँगो फ्लेवरचा केक आहे, त्यामुळे आपल्याला मँगो क्रश यूज करणं गरजेचं आहे। तर इथे मी आता हे मँगो क्रश यूज करते आणि माझ्या प्रत्येक केकमध्ये तुम्ही म्हणजे आधी पाहिलंच असेल आणि पाहतच असाल, तर मला चोको चिप्स आवडतात, मी नेहमी टाकते आणि माझ्या कस्टमर्सची सुद्धा डिमांड असते की म्हणजे ताई तुम्ही टाकत जा म्हणून। चोको चिप्स खूप छान लागतं आणि केक खूप आवडतो, टेस्टही खूप छान असते, त्यामुळे मी प्रत्येक केकमध्ये चोको चिप्स म्हणजे वापरते। जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, जर तुम्ही नाही वापरलं तरी काही हरकत नाही। तर अशा पद्धतीत आपल्याला हे 2 लेयर करून घ्यायचे आहेत आणि तिसऱ्या लेयरला आपल्याला फक्त क्रम कोट करायचं आहे, नंतर आयसिंग करायचं आहे। तर आपण हे अशाच पद्धतीत पुढे बघायचंच आहे की हा केक कसा करायचा आहे। व्हिडिओ तर केक बनवतानाच होतो, पण त्याला एडिटिंगला आणि पुन्हा त्याला जे थंबनेल वगैरे लावायचं असतं तर ते करण्यासाठी वेळ मिळत नाही। दिवसभर शॉप आणि संध्याकाळचं खूप लेट होतं घरी यायला आणि कधी एडिटिंग करायचं, त्याच्यामुळे व्हिडिओजही खूप कमी येतात माझे, तर त्याबद्दल सॉरी। तर बघा इथे या पद्धतीत आपण हा तिसरा लेयर ठेवलेला आहे आणि त्यालाही आपल्याला साखर पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग त्याला क्रमकोट करायचं आहे आणि छान आयसिंग करून घ्यायचं आहे। तर खूप सुंदर असा हा केक टेस्टही खूप छान लागतो। मँगो फ्लेवर, सध्या आता उन्हाळा आहे आणि आता मँगोचा सीझनही चालू झालेला आहे, आंब्याचा सीझन चालू झाला आहे। जर गावी राहत असाल तर छान असे झाडाचे तोडलेले मस्त अशा कैऱ्या आणि त्यानंतर अगदी आपण म्हणजे आमच्या इकडे भातन किंवा म्हणजे ते भाताचं जे हे असतं त्याला तसं म्हणतात, त्याच्यामध्ये आपण ती आडी वगैरे लावतो आंब्याची आणि त्यानंतर मग ते ज्यावेळेस ते पिकतात आंबे त्यावेळेस मग खूप छान असं म्हणजे टेस्ट लागते। तर घरचे आपले आंबे खायला मिळतात, खूप छान असतात नाही का। आम्ही तर गावीच राहतो त्याच्यामुळे आमच्याकडेही असतात। तर बघा या पद्धतीमध्ये छान असं आयसिंग करून घ्यायचं आहे आणि खूप सुंदर असा हा केक आपला तयार झालेला आहे, तुम्ही पुढे बघू शकता। आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि माझं व्हिडिओ एडिटिंग पण चालू आहे आणि कस्टमरही चालू आहेत। तर कस्टमर करत करत मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि मला रोजचाच हा टायमिंग होतो, त्याच्यामुळेच मला व्हिडिओ नाही बनवता आहे, व्हिडिओ एडिट करायलाही वेळ नाही मिळत आहे, तर समजून घ्या। तर इथे तुम्ही बघू शकता छान असा आयसिंग झालेला आहे। हा 1 किलोचा केक आहे आणि हा अलगद उचलून आपल्याला आता केक बेसवर ठेवून घ्यायचा आहे आणि तुम्ही ते बघू शकता किती छान असं फिनिशिंग झालेलं आहे आपल्या केकचं, लाईनसुद्धा किती शार्प आलेली आहे। तर चला आता आपल्याला याची सजावट करायची आहे केकची। तर इथे मी ना जेल घेतलेला आहे, जेलमध्ये मी न्यूट्रल जेल आणि त्याच्यामध्ये येलो कलर टाकलेला आहे आणि येलो कलर हा मिक्स करून असा छान असा येलो कलर तयार केलेला आहे आपण न्यूट्रल जेलमध्ये आणि हा पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा आहे। पूर्ण केकला येलोने म्हणजे कोट करायचा आहे, जेल कोट करायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा केक दिसायला लागला आहे आणि हा पूर्ण आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे आणि छान अशी शाईन केकला एक येऊन जाते आणि दिसायलाही खूप सुंदर असा हा केक दिसतो। आणि यानंतर इथे थोडासा व्हिडिओ माझा स्किप झाला, तर इथे छान असे हे फ्लॉवर्स काढून घ्यायचे आहे, असे अर्ध्यावर केकवर आणि पुन्हा मग खाली। आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे माहिती का पुढे, तर इथे आंबा घेतलेला आहे मी आणि आंब्याला असे छान काप केलेले आहेत, तर तेही बघायचं आहे आपल्याला पुढे। तर त्याआधी इथे मी छान अशी बॉर्डर करून घेते, बॉर्डर केली की केक कसा जरा छानच दिसतो नाही का। तर बघा आता इथे मी हा आंबा जो कट करून ठेवलेला होता तो मी इथे ठेवून घेते। ॲक्च्युली मला पूर्ण पिकलेला आंबा असा नाही मिळाला, हा पण आपल्या समोरच्या म्हणजे बाजूच्या झाडाचाच आहे, बाजूच्या वहिनींकडून मी हा आंबा मागून घेतलेला आहे आणि छान असं त्याचं इथे। तर अशा पद्धतीने आता इथे मी हा आंबा ठेवून घेतलेला आहे, त्याच्या छान अशा म्हणजे छोटे छोटे काप केलेले आहेत आणि आता हे बटरफ्लाय घेतलेले आहेत, हे एडिबलही असतात आणि हे म्हणजे परत काढूनही टाकले तरी चालतात।
तर हे बटरफ्लाय आपण असे लावून घ्यायचे आहेत थोडं थोडे, जी फुलं केली आहेत ना तर त्यावर. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही डिझाईन दिसते. तुम्हाला हा केक कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तर इथे मी पूर्ण स्पार्कल्स जे गोल्डन पर्ल आहेत, व्हाईट पर्ल आहेत, तर ते मी इथे टाकून घेतलेले आहेत पूर्ण केकवर आणि बाजूनेही लावलेला आहे. तर बघा किती सुंदर असा हा केक आपला तयार आहे. मला नक्कीच कमेंट्स करून सांगा की हा मँगो फ्लेवरचा केक कसा झाला आहे. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मजा करत रहा. बाय.